नमस्कार, गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन हा चॅप्टर नंबर 3 सेक्शन फर्स्ट ह्याचा स्टडी करायचा आहे. ह्या चॅप्टरमध्ये मुलांनो आपल्याला काय शिकायचं आहे तर केमिकल रिॲक्शन म्हणजे काय, रूल्स ऑफ रायटिंग ऑफ केमिकल रिॲक्शन, बॅलन्सिंग अ केमिकल रिॲक्शन or chemical equation or type of chemical reaction. अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आहे आणि अतिशय सोपा सुद्धा चॅप्टर आहे. विद्यार्थी मित्रांनो, कॅन यू रिकॉल अँड केमिकल रिॲक्शन हा भाग जो आहे ह्या चॅप्टरमधून काय केलेला आहे, ह्या वर्षीच्या अभ्यासक्रमामधून काय झालेलं आहे, वगळलेलं आहे. तरी सुद्धा जर आपल्याला पुढे जर अंडरस्टँड व्हायचं असेल चॅप्टर पूर्णपणे, बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन असेल, टाईप ऑफ केमिकल रिॲक्शन असेल, तर आपल्याला कॅन यू रिकॉल हे आपल्याला हे शिकलंच पाहिजे. तर कॅन यू रिकॉलमध्ये आपल्याला किती 3 क्वेश्चन विचारले आहेत. पहिला जो क्वेश्चन आहे, व्हॉट आर द टाईप ऑफ मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट अँड कंपाऊंड. कुणाचे टाईप मॉलिक्यूल ऑफ एलिमेंट अँड कंपाऊंड ह्याच्यामध्ये टाईप. आता जर इन जनरली जर आपण बघतो तर इच अँड एव्हरी मॉलिक्यूल देर आर मेड अप ऑफ ॲटम. पाठीमागच्या लेक्चरमध्ये शिकलेलं आहे. एलिमेंट्समध्ये काय असतात तर सेम टाईप ऑफ ॲटम्स असतात. काय असतात हे, सेम टाईप ऑफ ॲटम्स असतात. आणि कंपाऊंडमध्ये डिफरंट टाईप ऑफ काय ॲटम्स असतात. त्या लक्षामध्ये कंपाऊंडमध्ये काय असतात तर डिफरंट टाईप ऑफ ॲटम्स आणि एलिमेंटमध्ये काय सेम टाईप ऑफ ॲटम्स असतात. त्याचप्रमाणे दुसरा जो क्वेश्चन आहे, व्हॉट इज मीन बाय व्हॅलन्सी ऑफ एलिमेंट्स. व्हॅलन्सी ऑफ एलिमेंट, व्हॅलन्सी ऑफ एलिमेंट काय करतो, आपण पाठीमागच्या चॅप्टरमध्ये शिकलोय की त्या एलिमेंटचा काय शिकलोय, कॅन यू रिकॉल. व्हॅलन्सी ऑफ एलिमेंट आपण शिकलेलो आहोत. म्हणजे आपण काय शिकलेलो तर अणूच्या बाह्यतम कक्षा जे आहे ह्याच्यामध्ये जे सेल आहे असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे काय, इलेक्ट्रॉन संयुजा म्हणतो आपण, व्हॅलन्सी ऑफ दॅट एलिमेंट. हे पाठीमागच्या इत्तेमध्ये शिकलेलं आहे. जर समजा त्या ठिकाणी जर 1 असेल तर व्हॅलन्सी किती झाली, ॲटॉमिक नंबर वगैरे तर हे 1 असेल तर काय असणार आहे 1, 2 असेल तर काय 2, 3 असेल तर 3 व्हॅलन्सी झाली, 4 असेल तर किती 4 असणार आहे, बरोबर आहे. जर समजा त्याचं बाहेरच्या सेलमध्ये जर आपण बघितलं, बाहेरचं इलेक्ट्रॉन जर बघितलं, त्याच्यामध्ये जर बाह्य आउटरमोस्ट सेलमध्ये इलेक्ट्रॉनचा नंबर जर 5 असेल तर काय असणार आहे, जर आपण त्याची व्हॅलन्स काढायचं म्हणलं तर 8 मायनस काय करणार आहे 5 करणार आहे, किती येणार आहे 3. 6 असेल तर 8 मायनस 6 किती येणार आहे 2. 7 जर असतील इलेक्ट्रॉन तर काय असणार आहे 8 मायनस आपण काय करणार 7 काय इज इक्वल टू 1 येणार आहे. आणि जर बाहेरच्या ह्याच्यामध्ये जर 8 इलेक्ट्रॉन असतील आउटरमोस्ट सेलमध्ये तर किती व्हॅलन्स येणार आहे, त्याचे इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी 0 येणार आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण काय करू शकतो, व्हॅलन्सी ऑफ एलिमेंट काय करू शकतो, काढू शकतो. 1 इलेक्ट्रॉन असेल तर 1, 2 असेल तर 2, 3 असेल तर 3, 4 असेल तर 4, 5 इलेक्ट्रॉन असेल तर 8 मायनस 5 किती 3 व्हॅलन्सी आली, 6 इलेक्ट्रॉन असतील तर 8 मायनस 6 2, सो ऑन. हे झालं व्हॅलन्सी कशी कॅल्क्युलेट करायचं. थर्ड क्वेश्चन काय, व्हॉट इज द रिक्वायरमेंट ऑफ रायटिंग मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ डिफरंट कंपाऊंड. हाऊ आर द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड इज रिटन. आणि एखाद्या कंपाऊंडचा जर आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला जर माहीत लिहायचा असेल तर हे कसा मॉलिक्युलर फॉर्म्युला, त्याच्यासाठी आपल्याला काय कशाची आवश्यकता असते आणि हा आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा लिहू शकतो. तर आपल्याला काय पाहिजे त्या ठिकाणी तर त्या मॉलिक्युलचं काय सिम्बॉल आणि त्याचे काय व्हॅलन्सी आपल्याला काय पाहिजे माहिती पाहिजे. काय पाहिजे, सिम्बॉल आणि काय व्हॅलन्सी ऑफ दॅट एलिमेंट. फॉर एक्झाम्पल आपण घेतलं तर मिथेन CH4, म्हणजे ह्या ठिकाणी हायड्रोजन आणि काय मिथेन. कार्बन जर आपण बघितलं, कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे 6 आहे. कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे 6 आहे. आपण हे करू
दुसरं कसं लिहिलं जातं बघा, हे आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ डिफरंट कंपाऊंड कसं फाइंड आउट केलं जातो. आणि कंपाऊंड आता हे मिथेन घेतलं आपण, काय CH4. आता ह्या ठिकाणी कार्बन जर बघितलं आपण, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती, 2 4. हायड्रोजन काय त्याचं काय असणार आहे, 1. हायड्रोजनचं काय असणार आहे, एकच आहे. इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये काय असणार आहे, एकच आहे. म्हणजे ह्या ठिकाणी कार्बनची व्हॅलन्सी किती आहे, तर 4 आहे, आणि हायड्रोजनची काय एकच आहे. मग स्टेबल होण्यासाठी कार्बनला कितीची गरज आहे, अजून 4 इलेक्ट्रॉनची काय गरज आहे. मग ते काय करतात, हा कार्बन काय करतो आपण, कार्बन ह्या प्रत्येकाकडून काय करणार आहे, एक एक घेणार. म्हणजे आपण काय करतो, हे CH अशा प्रकारे काय लिहिणार आहे, मिथेनचं स्ट्रक्चर जे आहे कंपाऊंडचं, कंपाऊंड काय करतो आपण अशा प्रकारे काय लिहिणार आहे, हा लिहिणार आहे. म्हणजे CH4 जो आहे थोडक्यामध्ये सेंटरला काय असणार आहे, C असणार आहे, आणि ह्या भोवतीला काय असणार आहे, हायड्रोजन, चार काय असतील हायड्रोजन, त्यांच्यामध्ये काय होणार आहे, बॉन्ड फॉर्मेशन होणार आहे, आणि काय होणार आहे, या ठिकाणी मिथेन वायू काय होणार आहे, तयार होणार आहे. आता जर आपण बघितलं तर पाठीमागच्या इयत्तेमध्ये केमिकल कॉम्बिनेशन ऑफ इलेमेंट कसं होतं ते आपण बघितलेलं आहे. दॅट ड्रायव्हिंग फोर्स बिहाइंड फॉर्मेशन ऑफ केमिकल बॉन्ड टू अटेंड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन टू कम्प्लीट ऑक्टेन. आता आपण कशा ऑक्टेन, मिथेनचं कसं ऑक्टेन पूर्ण होतं हे पण आपण आता बघितलेलं. पाठीमागच्या इयत्तेमध्ये आपण हे सगळं बघितलेलं. आता हे ऑक्टेन जे अष्टक जे पूर्ण आहे, म्हणजे हे जे इलेक्ट्रॉनचे ज्या सपोज जर ही फर्स्ट सेल आहे कुणाची, कार्बनची, ह्याच्यामध्ये काय 2 इलेक्ट्रॉन आहेत. सेकंड सेल आहे ही, ह्याच्यामध्ये किती, 4 इलेक्ट्रॉन आहेत, 1 2 3 4. आता ह्याला कम्प्लीट होण्यासाठी किती, अजून 4 इलेक्ट्रॉनची काय देअर इज रिक्वायरमेंट आहे. तर हे 4 इलेक्ट्रॉन कोणाकडून घेते, तर हे ऑक्सिजन हायड्रोजन कडून काय घेते, 4 इलेक्ट्रॉन घेते. 1 2 3 आणि 4. अशा प्रकारे काय होतं, या ठिकाणी ऑक्टेन कंडिशन जे आहे हे काय होत असतं, कम्प्लीट होत असतं. म्हणजे काय होत असतं या ठिकाणी, कम्प्लीट ऑक्टेन बाय गिव्हिंग, टेकिंग और शेअरिंग इलेक्ट्रॉन विथ इच अदर. म्हणजे ह्या ठिकाणी आपण बघतोय की हा काय कार्बन आहे, आणि हा ह्याच्या भोवती काय हायड्रोजन आहे. म्हणजे हे जे नेबरिंग इच अदर जे आहेत ह्याच्यामध्ये काय होतं, गिव्हिंग, टेकिंग किंवा शेअरिंग द इलेक्ट्रॉन टू इच अदर. इलेक्ट्रॉन ह्याच्यामध्ये काय केले जातात, शेअर केले जातात. अशा प्रकारचं काय हे केमिकल स्वरूपामध्ये ऑक्टेन कंडिशन काय होत असते, ह्याच्यामध्ये मेंटेन केली जाते. आता केमिकल रिॲक्शनमध्ये जर आपण बघितलं, ड्युरिंग 18-19 सेंचुरी फंडामेंटल एक्सपेरिमेंट ऑन केमिकल रिॲक्शन काय सम सायंटिस्टनी काय कॅरी केले होते. देअर एक्सपिरियन्स दॅट ड्युरिंग केमिकल रिॲक्शन कंपोजिशन ऑफ मॅटर चेंज अँड दॅट चेंज रिमेन परमनंट. आता ह्याच्यामध्ये फंडामेंटल जे एक्सपेरिमेंट केलेले आहेत कुणी, तर हे शास्त्रज्ञांनी, आणि दॅट प्रूव्ह एक्सपेरिमेंटनी काय झालेलं आहे, प्रूव्ह केलेलं आहे. ड्युरिंग दिस केमिकल रिॲक्शन काय झालं त्या ठिकाणी, तर कंपोजिशन ऑफ मॅटर टोटली चेंज झालेलं आहे, आणि ते चेंज झालेलं आहे ते रिमेन परमनंट. म्हणजे हे कोणामध्ये आपण म्हणतो, तर केमिकल रिॲक्शनमध्ये. जर फिजिकल रिॲक्शनमध्ये जर बघितलं तर आपण ओनली स्टेट ऑफ मॅटर चेंज, आणि त्याच्या काय स्टेट ऑफ मॅटरमध्ये काय होत असतात, चेंज होतात. नो चेंज, दोज चेंज आर नॉट परमनंट. आणि हे जे चेंज आहेत हे काय असतात, टेम्पररी इन नेचर. आणि हे सगळे चेंज आहेत हे काय असतात, टेम्पररी असतात. कुठले फिजिकल चेंज, हे तर आपल्याला काय 9 एक्झाम्पल दिलेले आहेत बघा. तर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इंटू वॉटर, दॅट आर द फिजिकल चेंज आहे. आणि केमिकल चेंज कुठले आहेत, मी 2 3 4 5 सांगतो, बाकीचे तुम्ही सोडवायचे. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इंटू वॉटर, बर्फाचं कोणामध्ये पाण्यामध्ये रूपांतर होतं, हे कुठला फिजिकल बदल आहे. परत पाण्याचं रूपांतर बर्फामध्ये सुद्धा होत असतं. कुकिंग ऑफ फूड्स, एखादा आपण जर अन्नपदार्थ बनवला तर त्याच्यामध्ये परत काय चेंजेस घडून येतात का, तो परत ओरिजिनल कंडिशनमध्ये होतो का, नाही. तर तो काय झाला, केमिकल चेंज. रिफायनिंग ऑफ फ्रूट्स, दॅट ऑल्सो केमिकल चेंज. एकदा फळ, पिकलेलं फळ काय परत कच्चं होत नाही, तर ते पिकलेलं फळ काय होणार आहे, परत जर आपण ते खाल्लं नाही तर नासणार आहे. म्हणजे रिफायनिंग ऑफ फ्रूट, दॅट चेंज, दॅट आर द केमिकल. मिल्क टर्न इन टू द कर्ड, मिल्कचं रूपांतर कशामध्ये होतं, तर दह्यामध्ये होतं.
हे कुठला केमिकल चेंज. आता हे कसं होतं काय होतं आपण थोडक्यामध्ये मिल्क टर्न इन द कर्ड हे आपण थोडक्यामध्ये बघू. मिल्कचं रूपांतर दुधाचं रूपांतर कशामध्ये होतं, दह्यामध्ये होतं. आता ह्याच्यामध्ये काय असतं तर मिल्कमध्ये काय लॅक्टोज बॅसिलस असतात आणि ते लॅक्टोज बॅसिलाई काय करतात, मिल्कमध्ये असणाऱ्या ज्या लॅक्टोज शुगर आहे त्या शुगरचं रूपांतर लॅक्टिक ॲसिडमध्ये काय करत असतात आणि दुधाचं रूपांतर जे आहे मिल्क टर्न इन टू द कर्ड, इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर दॅट आर फिजिकल चेंज, डायजेशन ऑफ फूड इन द स्टमक दॅट ऑल्सो केमिकल चेंज, सो ऑन. अशा प्रकारचे काय आहेत हे चेंजेस आहेत. केमिकल रिॲक्शनमध्ये काय होत असतात एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं. फिजिकल रिॲक्शन आणि केमिकल रिॲक्शन किंवा फिजिकल चेंज आणि केमिकल चेंजमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, केमिकल चेंजेस हे कसे असतात, परमनंट असतात. ते काय होत नाही त्यांच्यामध्ये परत जे ओरिजिनल कंडिशनमध्ये ते काय होत नाहीत, रूपांतर होत नाहीत. आणि फिजिकल चेंज काय असतात ते टेम्पररी असतात. ते काय होतात त्यांची अवस्था परत काय होत असते, बदलत असते. फिजिकल चेंजेस टेक्स प्लेस ड्युरिंग हे जे चेंज ड्यू टू चेंज इन द पॅरामीटर, जे फिजिकल चेंजेस होतात. आता हे फिजिकल चेंजेस आणि केमिकल चेंजेस का होतात, कशामुळे होतात हे आपण थोडक्यामध्ये बघू. फिजिकल चेंजेस जे आहेत ड्यू टू द कुणामध्ये होतात तर चेंज इन द पॅरामीटर सच एज काय टेम्परेचर, प्रेशर. टेम्परेचर आणि प्रेशर हे पॅरामीटर चेंज झाल्यामुळे काय होत असतात, फिजिकल चेंजेस होत असतात. बघा टेम्परेचर बदललं, फॉर एक्झाम्पल घ्यायचं म्हणलं तर आईस, बर्फ आहे, बर्फाचं कशामध्ये रूपांतर होतं, पाण्यामध्ये. टेम्परेचर बदललं, टेम्परेचर वाढलं की काय होणार आहे, बर्फाचं पाण्यामध्ये होतं. परत अजून टेम्परेचर वाढलं की त्या वॉटरचं रूपांतर कशामध्ये होतं तर वॉटर व्हेपर्समध्ये होतं. म्हणजे वॉटर व्हेपर्समध्ये परत टेम्परेचर कमी झालं की वॉटर व्हेपर्सचं रूपांतर कशामध्ये होतं तर वॉटरमध्ये होतं. आणि वॉटरला परत अजून टेम्परेचर कमी केलं त्याचं तर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, आईसमध्ये होतं. म्हणजे फिजिकल चेंजेस जे आहेत हे कशावरती डिपेंड आहेत तर टेम्परेचर आणि प्रेशरवरती. फिजिकल चेंजेस रिव्हर्सिबल असतात. काय असतात हे फिजिकल चेंजेस रिव्हर्सिबल असतात. म्हणजे काय होत असतात, एक अवस्था फक्त काय होत असते त्यांची चेंज होत असते, नाहीतर ते रिव्हर्सिबल असतात. आणि कंपोजिशन ऑफ मॅटर रिमेन इन द सेम इन द फिजिकल चेंज. आणि ह्या फिजिकल चेंजमध्ये काय होत असतं तर त्या मॅटरचं काय होत असतं, कंपोजिशन काय होत असतं, रिमेन चेंज होत असतं, ते बदलत नसतं. म्हणजे त्याच्यामध्ये असणारे जे घटक आहेत हे काय राहतात असतात, सेम असतात. त्याच्यामध्ये कुठलाही चेंज होत नाही. फॉर एक्झाम्पल जर बघितलं आपण, आईस इज ट्रान्सफॉर्म इंटू वॉटर ऑन हिटिंग अँड वॉटर इज ट्रान्सफॉर्म इंटू आईस ऑन कुलिंग. मग अशीच उदाहरण दिलेलं होतं तुम्हाला. तर काय जर आपण बर्फाला उष्णता दिली तर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं तर पाण्यामध्ये. आणि पाण्याला जर थंड केलं आपण तर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, बर्फामध्ये. म्हणजे चेंज इन द फिजिकल स्टेट काय झालेलं आहे ठिकाणी चेंज झालेलं आहे, परंतु त्याचं जे ओरिजिनल कंपोजिशन आहे मॅटरचं ते काय सेम आहे. आता केमिकल चेंजेस काय ह्याच्या एकदम काय विरुद्ध आहेत, आणि ऑपोजिट डायरेक्शन. केमिकल चेंजेस जे आहेत हे ह्याच्या काय अपोजिट डायरेक्शनला आहे. आता आपण फिजिकलमध्ये काय म्हटलं तर कंपोजिशन ऑफ मॅटर रिमेन्स सेम, परंतु केमिकल चेंजेस इफ द कंपोजिशन ऑफ वॉटर चेंज ड्युरिंग अ प्रोसेस देन इट कॉल काय केमिकल चेंज. ह्याच्यामध्ये काय होतं तर कंपोजिशन ऑफ मॅटर काय होतं या ठिकाणी बदलतं ड्युरिंग दिस प्रोसेस इज कॉल्ड काय केमिकल चेंज. त्याला काय म्हणतो आपण केमिकल चेंज. व्हेन वी कॉल अ पर्टिक्युलर प्रोसेस or phenomenon of chemical change, some chemical reaction taking place in the concerned matter. जर आपण पर्टिक्युलर प्रोसेस और phenomenon of chemical change बघितला तर some chemical reaction are taking place in the concerned matter. जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये संबंधित ते जे मूलद्रव्य आहे किंवा जे एलिमेंट्स आहेत त्याच्या मॅटरच्या काय रिलेटेड काय असतात हे केमिकल चेंजेस असतात. आता केमिकल चेंजेसमध्ये काय होतं, केमिकल रिॲक्शन इज अ प्रोसेस इन विच सम सबस्टन्स, काही सबस्टन्स काय होतं बॉन्ड ब्रेकिंग अँड ट्रान्सफॉर्म इंटू न्यू सबस्टन्स फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड. म्हणजे ह्याच्यामध्ये जे काय होत असतं केमिकल रिॲक्शन होत असताना काय होत असतं तर त्या सबस्टन्समध्ये जे असणारे जे बॉन्ड असतात
हे बॉन्ड काय होत असतात, ब्रेक होत असतात, हे तुटतात आणि त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, न्यू सबस्टन्स. न्यू सबस्टन्समध्ये काय होत असतं, हे रूपांतरित होत असतात. परंतु न्यू सबस्टन्समध्ये रूपांतर होत असताना ह्याच्यामध्ये काय होत असतात, तर न्यू बॉन्ड तयार होतात. काय तयार होत असतात, तर न्यू बॉन्ड्स काय होत असतात, तयार होत असतात. द सबस्टन्स that are taken the part of chemical reaction is called reactant, where the substance is formed as the result of a chemical reaction. That substance is called as product. आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी जे सबस्टन्स, फॉर एक्झाम्पल आता ह्या ठिकाणी A प्लस बी काय झालं, AB झालं, AB तयार आपण कन्सिडर करू. आता ह्यामध्ये जर बघितलं आपण तर जे सबस्टन्स कुणाची रिॲक्शन झाली, ए आणि बी ची रिॲक्शन झाली आणि ह्यांच्यापासून काय तयार झालं, तर AB प्रॉडक्ट तयार झालं. आता जर आपण इथं बघितलं तर ज्यांच्यामध्ये रिॲक्शन होते किंवा जे सबस्टन्स टेकिंग पार्ट इन द केमिकल रिॲक्शन, जे सबस्टन्स कशामध्ये, रासायनिक अभिक्रियामध्ये काय होत असतात, भाग घेतात. म्हणजे ह्या ठिकाणी कुणी भाग घेतलाय, तर ए आणि काय दुसरा कोण आहे, बी, ह्या दोघांनी काय केलेलं आहे, भाग घेतलेला आहे. तर ह्यांना काय म्हणतो आपण, दॅट इज कॉल्ड ॲज रिॲक्टंट. काय म्हणायचं ह्यांना, रिॲक्टंट. ह्या रिॲक्शन मधले कोण, ए आणि बी काय, ते रिॲक्टंट आहे. आणि ह्यांच्यापासून म्हणजे काय झालं, ह्या रिॲक्टंट मध्ये काय होणार, या ठिकाणी ह्यांच्यामध्ये जे असणारे जे बॉन्ड आहेत हे काय झाले, त्या ठिकाणी ब्रेक झाले आणि बॉन्ड ब्रेक झाले आणि नवीन सबस्टन्स जो तयार झाला आहे, ए आणि ए बी काय झाला, हा सबस्टन्स तयार झाला. परंतु हा सबस्टन्स तयार होत असताना ह्या ठिकाणी काय झाले, नवीन बॉन्ड काय झाले, तयार झालेले आहेत ह्या सबस्टन्स बरोबर. येत्या लक्षामध्ये हा काय झाला, तर जो सबस्टन्स तयार होतो केमिकल रिॲक्शन मधून, दॅट इज कॉल्ड ॲज काय, प्रोडक्ट. काय म्हणायचं त्याला, प्रोडक्ट म्हणायचं. आता एक्झाम्पल देऊ, काय एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड गॅस बाय कंझम्पशन ऑफ कोल इन एअर, अ केमिकल रिॲक्शन. ह्या ठिकाणी काय होतं बघा, फॉर्मेशन ऑफ काय, कार्बन डायऑक्साइड कशापासून, तर कोळशापासून, कोल. ह्या कोळशाचं काय हवेमध्ये काय ज्वलन केल्यानंतर ना त्याच्यापासून काय तयार होत असतं, तर तो जळल्यानंतर ना काय होतं, कार्बन डायऑक्साइड होतं. बर्निंग झाल्यानंतर ना त्या ठिकाणी काय होत असतं, कार्बन डायऑक्साइड काय होतं, गॅस तयार होते. दिस इज द केमिकल रिॲक्शन. त्याला काय, कुठली रिॲक्शन म्हणतो आपण, केमिकल रिॲक्शन. आता ह्या रिॲक्शन मध्ये काय होतं, कोल अँड ऑक्सिजन. कोलमध्ये काय असतं, कोळशामध्ये जर आपण बघितलं तर ते कोळसा कशापासून तयार झाला, त्याच्यामध्ये काय असतं, कार्बन असतं. कार्बन आणि ऑक्सिजन फ्रॉम एअर आर द रिॲक्टंट, व्हाईल कार्बन डायऑक्साइड काय या ठिकाणी प्रोडक्ट आहे. कोण प्रोडक्ट आहे, तर कार्बन डायऑक्साइड. द केमिकल रिॲक्शन रिप्रेझेंटेड बाय रायटिंग केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन हे कशा रिप्रेझेंट करतो आपण, बाय रायटिंग केमिकल इक्वेशन. त्या ठिकाणी आपण काय करत असतो, केमिकल इक्वेशन काय करत असतो, लिहित असतो आणि आपण काय करत असतो, केमिकल रिॲक्शन मांडत असतो. तर जर आपण केमिकल इक्वेशन जर आपण लिहायचं म्हटलं तर कसं लिहायचं, तर ह्या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागतं, तर केमिकल रिॲक्शन जे आहे ह्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन काय होते, त्याच्यामध्ये काय होतं, कसं, कोणत्या गोष्टीचा किंवा कोणते सबस्टन्स समावेश झालेले आहेत हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. म्हणजेच काय, तर कलरलेस सोल्युशन ऑफ या ठिकाणी झिंक सल्फेट इज फॉर्म बाय ॲडिंग झिंक डस्ट to the blue solution of copper sulfate. This chemical reaction written in brief as follows. या ठिकाणी आपल्याला एक उदाहरण दिलेलं, कलरलेस झिंक सल्फेट जे आहे तयार होते. काय तयार होते, तर कलरलेस झिंक सल्फेट काय होते या ठिकाणी फॉर्म होत आहे.
झिंक सल्फेट कसं फॉर्म होतंय? ऑन द ॲडिशन ऑफ झिंक डस्ट टू ब्लू सोल्युशन ऑफ काय कॉपर सल्फेट सोल्युशन. CuSO4 मध्ये काय ऍड केल्यानंतर ना तर झिंक डस्ट काय करतो आपण ऍड करतोय आणि ह्या ठिकाणी काय केमिकल रिॲक्शन काय होते ह्या ठिकाणी तयार होते. आता ह्या ठिकाणी बघ खाली दिलेले काय कॉपर सल्फेट प्लस काय झिंक डस्ट ह्याच्यापासून काय झिंक सल्फेट ॲक्वियस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट आणि काय कॉपर काय झालं त्या ठिकाणी तयार झालं. ही जी मेथड आहे ही सिंपल वे ऑफ रिप्रेझेंटिंग केमिकल इक्वेशन इन वर्ड. कशामध्ये शब्दामध्ये वर्डमध्ये जर आपण केमिकल इक्वेशन जर आपण लिहिलेलं आहे तर काय ॲक्वियस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट प्लस झिंक डस्ट आणि ह्याच्यापासून काय तयार आलंय झिंक सल्फेट आणि काय कॉपर काय होतं तयार होतंय. असं जर लिहिलं तर आपण हे दोन प्रकारे काय सिम्बॉलमध्ये आणि केमिकल फॉर्म्युला आणि काय वर्ल्ड इक्वेशनमध्ये आपण केमिकल रिॲक्शन लिहू शकतो. ही जी मेथड आहे ती कुठली आहे तर वर्ल्ड इक्वेशनची आहे. जर आपण केमिकल फॉर्म्युला जर बघितला आपण तर वर्ल्ड इक्वेशन कॅन बी रिटन इन द फर्दर कंडेन्स्ड फॉर्म. त्यालाच आपण काय म्हणतो आपण केमिकल फॉर्म्युला. या ठिकाणी कॉपर सल्फेट जे आहे कॉपर सल्फेट जर आपण बघितलं तर या ठिकाणी कॉपरचं जर आपण बघितलं आपण कॉपरला आपण काय लिहितो Cu सल्फेटला काय SO4. या ठिकाणी काय कॉपर सल्फेट आणि काय हे झिंक आहे त्याच्यापासून काय झिंक सल्फेट आणि कॉपर काय झालेलं या ठिकाणी त्या रिॲक्शन मधून दुसरा प्रोडक्ट काय झालेला आहे तयार झालेला आहे. ह्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन ऑफ केमिकल जर आपण बघितलं हे काय दॅट आर रिप्रेझेंट द केमिकल रिॲक्शन इन कंडेन्स्ड फॉर्म युजिंग काय केमिकल फॉर्म्युला. ह्याला काय म्हणतो आपण दॅट इज कॉल्ड एज काय केमिकल इक्वेशन. त्याला काय म्हणतो आपण केमिकल इक्वेशन. द रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिॲक्शन इन द कंडेन्स्ड फॉर्म. इथं काय होतं केमिकल ह्या जे इक्वेशनमध्ये इक्वेशन 2 जर आपण बघितलं ह्याच्यामध्ये काय आपण केलेलं आहे तर रिप्रेझेंटेशन ऑफ काय केमिकल रिॲक्शन बाय युजिंग काय केमिकल फॉर्म्युला. त्या ठिकाणी काय केलं जातं केमिकल फॉर्म्युलाचा वापर करून काय केलं केमिकल रिॲक्शन मांडली जाते रिप्रेझेंट केली जाते आणि ह्याला काय म्हणतो आपण दॅट इज कॉल्ड एज काय केमिकल इक्वेशन. काय म्हणतो त्याला केमिकल इक्वेशन. आता ह्याच्यामध्ये अबो इक्वेशन जर बघितलं आपण तर ह्याच्यामध्ये जर आपल्याला जर विचारलं ह्याच्यामध्ये रिॲक्टंट कुठले आहेत आणि प्रोडक्ट कुठले आहेत तर हे कॉपर सल्फेट आणि झिंक हे काय तर रिॲक्टंट आहेत. कॉपर सल्फेट आणि झिंक आहेत रिॲक्टंट आहेत. ह्यांच्यामध्ये काय होतं रिॲक्शन होते आणि कॉपर पार्टिकल्स अँड अ सोल्युशन ऑफ का कलरलेस झिंक सल्फेट हे काय प्रोडक्ट आहेत डिफरंट प्रॉपर्टी. परंतु यांची प्रॉपर्टी काय या ठिकाणी सेम आहे का तर नाही. ह्यांची प्रॉपर्टी काय डिफरंट प्रॉपर्टी टोटल डिफरंट प्रॉपर्टीचे काय झाले तयार झालेले आहेत. Ionic bond in the reaction copper sulfate break and ionic bond of the product झिंक सल्फेट हा काय होत असते या ठिकाणी तयार होत असतो. आपण ऑलरेडी शिकलोय की ज्यावेळेस रिॲक्शन होत असते ज्यावेळेस एका पदार्थाचं रूपांतर दुसऱ्या पदार्थामध्ये होत असतं त्यावेळेस काय होत असतं तर त्याच्यामध्ये असणारे जे बॉन्ड्स आहेत हे काय होत असतात एका ज्या पदार्थाचं रूपांतर होतं म्हणजे जो सबस्टन्स रिॲक्टंट आहे त्याच्यामधले आयोनिक बॉन्ड जे आहेत ते काय होतात ब्रेक होतात आणि जो सबस्टन्स तयार होतो म्हणजे प्रोडक्ट तयार होतो कुठला झिंक सल्फेट त्याच्यामध्ये जो प्रोडक्ट तयार होतो त्याच्यामध्ये आयोनिक बॉन्ड काय होत असतात तयार होत असतात. Now
हाऊ टू राईट केमिकल इक्वेशन. आपण जे केमिकल रिॲक्शन होणार आहेत हे रिॲक्शन जे आहे हे त्याचं जे इक्वेशन आहे त्याला आपण काय समीकरण मराठीमध्ये काय म्हणतो रासायनिक समीकरण कसं लिहायचं ते आपल्याला बघायचं आहे. आता ह्या ठिकाणी आपण बघतो की एक रिॲक्शन ह्या ठिकाणी दाखवलेले आहे. कुठली वरचीच घ्या, कॉपर सल्फेट CuSO4 react with zinc to form zinc sulfate and काय कॉपर. ओके, रिॲक्शन नंबर 3 चा आपण विचार करू. आपण केमिकल इक्वेशन रिॲक्टंट जे आहे ज्यांच्यामध्ये अभिक्रिया होणार आहेत, जे पदार्थ एकमेकाबरोबर काय होणार आहेत, रिॲक्शन होणार आहे, हे कुठं लिहिली जाते इक्वेशन राईट हँड साईडला लिहिले जातात, सॉरी लेफ्ट. केमिकल इक्वेशन आर रिटन ऑन द काय लेफ्ट साईड, व्हाईल प्रोडक्ट जे आहे हे कुठं राईट साईडला लिहिले जातात. म्हणजे ह्याच्यामध्ये ज्यांच्यामध्ये रिॲक्शन झालेलं आहे, हा जो ॲरो आहे ह्या ॲरोच्या काय लेफ्ट साईडला काय लिहिले जातात तर केमिकल इक्वेशन ऑफ रिॲक्टंट, आणि प्रोडक्ट कुठं राईट साईडला झिंक सल्फेट ह्या ठिकाणी तयार झाले आणि कॉपर तयार झाले कुठं ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे. ॲरो हेडिंग जो बाण जो आहे मधला बाण ॲरोच्या काय लेफ्ट साईडला काय रिॲक्टंट आणि राईट साईडला काय प्रोडक्ट लिहिले जातात. आणि ह्यांच्यामध्ये काय ॲरो हेडिंग टुवर्ड द प्रोडक्ट, ह्यांच्या दोघांच्या मध्ये काय असतं ॲरो असतो. आणि डायरेक्शन ऑफ ॲरो, ही जी डायरेक्शन आहे ॲरोची ही डायरेक्शन काय शोज असते तर शोज करत असते तर डायरेक्शन ऑफ रिॲक्शन. ॲरो इंडिकेट द डायरेक्शन, म्हणजे कॉपर सल्फेट आणि झिंकची रिॲक्शन होऊन काय होत असते, झिंक सल्फेट तयार होते आणि कॉपर तयार होते. म्हणजे ह्यांचं रूपांतर काय होणार आहे ह्यांच्यामध्ये होतं. हे काय डायरेक्शन ऑफ रिॲक्शन हा ॲरो काय करत असतो आपल्याला दाखवत असतो. हे लक्षात ठेवा, ज्या बाजूने ज्या बाणाचं ज्या दिशेने टोक आहे त्या बाजूने काय होत असते ही रिॲक्शन होते असं समजायचं. हे पहिलं झालं, साधं सिंपल आहे. डाव्या साईडला रिॲक्टंट असतात आणि उजव्या साईडला प्रोडक्ट असतात आणि दोन्हीच्या मध्ये काय असतात ॲरो असतो. आणि ॲरो काय करतो तर काय हे करतो इंडिकेट द डायरेक्शन ऑफ काय रिॲक्शन. इफ द रिॲक्टंट ऑर प्रोडक्ट, जर आपण या ठिकाणी बघितलं तर रिॲक्टंट किंवा प्रोडक्ट जर या ठिकाणी एक पेक्षा जास्त असतील, 2 or more than 2, किती असू द्या 2 किंवा 2 पेक्षा काय असतील जास्त असतील. ह्या ठिकाणी कॉपर सल्फेट आणि झिंक जर बघितलं हे काय 2 रिॲक्टंट आहेत. हाऊ मेनी रिॲक्टंट 2. आणि झिंक सल्फेट आणि कॉपर जर बघितलं तर हे पण किती आहेत तर 2 आहेत. प्रोडक्ट पण किती आहेत 2 आहेत. ह्यांच्यामध्ये जर आपण बघितलं तर कुठलं साईन दिसतंय आपल्याला ह्या ठिकाणी, रिॲक्टंटमध्ये पण काय दिसतंय प्लसचं साईन दिसतंय, प्रोडक्टमध्ये पण काय दिसतंय प्लसचं साईन दिसतंय. तर हे रिॲक्टंट आणि प्रोडक्ट, जर रिॲक्टंट 2 असतील आणि प्रोडक्ट 2 असतील तर त्या ठिकाणी काय होतं तर त्यांच्यामध्ये काय असतं तर पॉझिटिव्ह साईन असतं. तर कुठलं साईन असतं हे तर ह्यांच्यामध्ये काय पॉझिटिव्ह साईन आहे बघा. हे तर प्रोडक्टमध्ये पण बघा आणि रिॲक्टंटमध्ये पण काय काय बघा पॉझिटिव्ह. 2 पेक्षा अधिक जर